of the linear equations in two variables. ए पोरे झालं की आता महाराज पुढे उभारले, तुम्ही ऐकायचं काम करा. हा आहे की नाही? लक्ष द्या. ऍप्लिकेशन ऑफ द लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, आणि त्याच्यामध्ये काही नंबर्स वरती डिपेंड असणारे काय प्रॉब्लेम्स घेणार आहे. त्याला आपण ओल्ड सिलेबस मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये असणारे प्रॉब्लेम्स तुम्हाला आता ते हॉट्स मध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यापैकी पहिला प्रॉब्लेम काय बघा, हा सॉल्व्ह केलाय का तुम्ही? केलाय सॉल्व्ह? नाही नाही, ऐका, लक्ष द्या, मी सोडवून देतोय, पहिले समजून घ्या. करू स्टार्ट. तुम्ही काय करायला, काय चालू आहे पलीकडं? नोटबुक नाही उघडायची. सगळे सगळे सगळेच बरं, कुठे वर बघ ना. झालंय का? ह्याच्यासारखा सेम. ऐका रे, मी दिलेले जे काय प्रॉब्लेम्स आहेत ना, ते डिफिकल्टी लेवल नुसार वाढत चालतात, बरोबर ना? म्हणजे त्याचा सिक्वेन्स जो दिलाय ना, की सपोज हा एक्झाम्पल नंबर 7 आहे, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 10. तुम्ही जर डिरेक्टली 10 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला गेला तर नाही समजणार. त्याच्यामुळे काय करावं लागेल, 7 नंबर नंतर 8 नंतर 9, कारण मी त्याच्यानुसारच ते एक्झाम्पलची अरेंजमेंट केलेले. वर बघा काय दिले रे, सम ऑफ टू नंबर्स इज 97. दोन संख्यांची सम बेरीज किती आहे? 97. त्या दोन संख्या कुठल्या असतील सांगा बरं? एक एक्स आहे, दुसरी वाय. आणि पुढे काय सांगितले, इफ द लार्जर नंबर इज डिवाइडेड बाय द स्मॉलर, म्हणजे एक नंबर नक्कीच मोठा आहे, दुसरा नंबर कसा आहे? छोटा. मोठ्या नंबरला काय म्हणतो? लार्जर, बरोबर ना? मग तो ऍज्युम करावा लागेल आपल्याला. काय करायचं आपल्याला बघा इकडं, लेट द ग्रेटर किंवा लार्जर, चालते की लार्जर नंबर इज काय असेल रे बाळांनो? एक्स. आणि दुसरा काय असेल? अँड स्मॉलर नंबर इज वाय. मला सांगा, एक नंबर कुठला आहे? एक्स. दुसरा कुठला आहे? वाय. त्या दोन नंबरची सम किती असेल? 97. म्हणजे इथे तुम्हाला कंडिशन नंबर फर्स्ट दिलाय, सम ऑफ टू नंबर्स इज 97. मग मी ते लिहितो बाय फर्स्ट कंडिशन. बाय फर्स्ट कंडिशन. कंडिशन काय सांगते रे? द सम ऑफ टू नंबर्स इज 97. पहिला नंबर कुठला आहे? एक्स. दुसरा नंबर वाय. त्याची सम किती असेल? इक्वेशन नंबर, बरोबर ना? आता सेकंड कंडिशन कशी तयार होते? इफ द लार्जर नंबर इज डिवाइडेड बाय द स्मॉलर नंबर, then quotient is 7 and remainder is 1. बघा, मी तुम्हाला जनरल एक्झाम्पल देतो. समजा एक नंबर आहे 7. किती नंबर आहे? 7 नंबरला 2 ने डिवाइड केलं, 2 3 जा 6, रिमाइंडर काय आला? ह्या 7 चा मिनिंग काय होतं बघा, 7 इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, 7 इज इक्वल टू 2 into 3, 2 into 3 प्लस 1, असा त्याचा अर्थ होतो. मग 7 काय आहे? डिव्हिडेंड. 7 काय आहे? डिव्हिडेंड. 3 काय आहे? क्वोशंट. हा काय आहे? आणि हा काय आहे? डिवायझर. म्हणजे 7 इज इक्वल टू 2 into 3, बरोबर ना? 7 काय आहे? डिव्हिडेंड. DIVIDEND. डिव्हिडेंड इज इक्वल टू 2 काय रे बाळांनो? DIVISOR. डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर, असा फॉर्म्युला तयार होतो, बरोबर ना? मग इथे मी काय म्हणतो, इफ द लार्जर नंबर एक्स आहे, तो डिवाइड केला कशानं? वाय न. तर क्वोशंट किती येतो? 7 आणि रिमाइंडर काय होतो? 1. या फॉर्म्युल्यामध्ये हे जर ठेवलं, इफ द लार्जर नंबर डिव्हिडेंड, बरोबर ना, इज इक्वल टू कशानं डिवाइड केले? वाय न. आणि क्वोशंट काय आहे? 7. म्हणून काय झालं? 7 into y, 7y प्लस रिमाइंडर काय असेल? 1. अशी कंडिशन तयार होते. कळालं तुम्हाला ही कंडिशन? मग मी तर काय करतो, वी नो किंवा बाय सेकंड कंडिशन. मला सांगा बरं, सेकंड कंडिशन साठी काय म्हणावं लागेल? नाव सांगा तुम्हाला, काय काय माहित आहे? DIVIDEND. डिव्हिडेंड इज इक्वल टू DIVISOR. डिवायझर इंटू, सांगा फास्ट.
divisor into quotient plus remainder. If the larger number is divided by the smaller number, बरोबर ना रे? If the larger number is divided by smaller number, larger number काय आहे x, कशाने डिवाइड केले? स्मॉलर नंबर न. क्वेश्चन काय आला? 7. रिमाइंडर काय आहे? 1. म्हणून मी काय करतो, x ला आपण डिव्हिडंड मानू. x इज इक्वल टू y काय आहे? डिवायझर. क्वेश्चन काय आहे? 7. रिमाइंडर काय आहे? 1. म्हणून इथं तयार होणारं इक्वेशन असेल x इज इक्वल टू y इंटू 7, 7y प्लस 1. इक्वेशन आणखीन तयार झाले का रे? नाही तयार झालं. म्हणून आपण काय करतो बघा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडू. प्लस y इकडे आलं काय होईल? म्हणून इथं तयार होणार इक्वेशन असेल x मायनस 7y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर. समजलं का? समजलं ना? हे असं तुम्हाला कंडिशन्स तयार करावे लागतात. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मध्ये x कॅन्सल होईल. कशामुळं? सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर. कशामुळं? सबट्रॅक्शन केल्यावर काय करावं लागेल? सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट इज x plus y is equal to 97. इक्वेशन सेकंड इज x minus 7y is equal to 1. काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. काय करावं लागेल मग? साइन चेंज. मायनस प्लस, प्लस हे कॅन्सल. इथं येईल 1y plus 7y, 8y is equal to 96. therefore y is equal to 1296. बरोबर ना? काय येतं? 12 येतं. आता y इज इक्वल टू 12 ही जर व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवली, बरोबर ना, तर काय करावं लागेल आपल्याला? पुट y इज इक्वल टू 12 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे? x प्लस y ची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू 97. देयरफॉर x इज इक्वल टू काय येतं? 97 मधून 12 गेले खाली राहिले 85. x ची व्हॅल्यू काय आली रे? रिपीट सांगा, x ची व्हॅल्यू काय आली? बघ 85 हा मोठा नंबर आहे. छोटा नंबर कुठला? 12. मग काय करावं लागेल? देयरफॉर लार्जर नंबर इज 85 and सांगा स्मॉलर नंबर इज 12. मला सांगा 85 आणि 12 ची ऍडिशन किती येते? इक्वेशन फर्स्ट झालं आणि 85 ला मी 12 ने डिवाइड केलं. 85 डिवाइडेड बाय 12. 12 1 12, 12 7 84, खाली उरला 1. बरोबर ना? मग मोठ्या नंबरला छोट्या नंबरने डिवाइड केलं. क्वेश्चन किती होतो? 7. रिमाइंडर किती होतो? 1. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या. बरोबर? समजलं का? आपलं पण आन्सर काय आलंय? बरोबर आलंय, कारण आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाले. लिहून घ्या फास्ट. झाला का? चला नेक्स्ट. वरती लक्ष द्या. फॅन बंद कर. बाळांनो वरती लक्ष द्या. लास्ट बेंच. आवारे वर लक्ष दे. हॉस्टेलवर बोलत असाल ना एकमेकांना, मग आता बोलू नका. वर बघा. इफ the sum of two numbers is divided by 15. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये मोठा नंबर डिवाइड करायचा होता. कशानं? छोट्या नंबरनं. बरोबर आहे का? मोठा नंबर डिवाइड करायचा होता छोट्या नंबरनं. आपण मोठा नंबर x मानला, छोटा नंबर y. तर मोठ्या नंबरला छोट्या नंबरनं डिवाइड केलं. क्वेश्चन काहीतरी आला, रिमाइंडर काहीतरी आला. पण आता तसं नाही. आता काय आहे सावंत? आता काय? सम ऑफ टू नंबर्स. एक नंबर x, दुसरा y, त्याची सम x प्लस y. बरोबर ना? मग सम ऑफ टू नंबर्स इज डिवाइडेड बाय कशाने रे? 15. देन क्वोशंट इज 2 and रिमाइंडर इज. ह्याच्यापासून एक इक्वेशन तयार होतं. आता पूर्ण ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. आणि परत काय असेल? If the difference of the same numbers x minus y is divided by 3, then the quotient is 4 and remainder is. ह्याच्यापासून एक कंडिशन कळलं?
म्हणजे जर डिफरन्स दिलेला असेल तर मोठा नंबर एक्स, छोटा नंबर वाय. चला वर बघा इकडं काय म्हणता येईल. लेट द ग्रेटर नंबर इज एक्स अँड द स्मॉलर नंबर इज वाय. बरोबर ना रे. मोठा नंबर कुठला आहे एक्स, छोटा नंबर कुठला आहे वाय. पुढं एक कंडिशन काय म्हणते, एक कंडिशन म्हणते की सम ऑफ टू नंबर्स इज डिवाइडेड बाय 15. म्हणजे काय असेल बाळांनो, मी आधी सांगितलं. आता बघा लक्ष द्या इकडे. एक्स प्लस वाय ही काय झाली सम. कशाने डिवाइड करायची आहे 15 न. त्यावेळेस मिळणारा क्वोशंट काय असेल, क्वोशंट इज 2, रिमाइंडर इज 10. रिमाइंडर इज. मग मला सांगा हा काय झाला डिव्हिडेंड. बरोबर ना. काय झाला डिव्हिडेंड. डिव्हिडेंड काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट, डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्मॅट मांडून घेतला. मग काय असेल बाय फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय रे बाळांनो सांगा, कोण सांगतं फर्स्ट कंडिशन. सम ऑफ टू नंबर्स इज डिवाइडेड बाय 15. Sum of two numbers is divided by 15. Then quotient is सांगा फास्ट 2 and remainder is 10. Therefore सांगा x plus y is equal to. आता मला सांगा इथे मी चेंजेस करू का थोडेसे. We know वर बघ रे नालाय का वर बघ. We know dividend is equal to divisor into quotient plus remainder. डिव्हिडंड काय आहे x प्लस y इज इक्वल टू डिवायझर काय आहे 15, क्वोशंट काय आहे 2, रिमाइंडर काय रे बाळांनो 10. म्हणून लास्ट x प्लस y इज इक्वल टू 15 टू जा 30, 30 प्लस 10 इक्वेशन नंबर. समजले पर्यंत. आता पुढे काय असेल and the difference of the same number is divided by and difference of the same number is divided by. कशाने डिवाइड केला difference of the same number 3. बरोबर ना. क्वोशंट काय असेल आणि रिमाइंडर काय आहे 2. त्याला काय म्हणू बाय सेकंड कंडिशन. चला सांगा काय करता येईल. x मायनस y इज इक्वल टू 3 4 जा 12 प्लस 2 14. x मायनस y इज इक्वल टू 14. इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ची ऍडिशन करा बाळांनो, y कॅन्सल होईल. बरोबर ना. बाय ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. बरोबर ना. विल गेट x इज इक्वल टू 2x इज इक्वल टू इथं 1x आहे 1x प्लस 1x 2x प्लस y मायनस y कॅन्सल 40 प्लस 14 काय तरी 2x इज इक्वल टू. therefore x ची व्हॅल्यू काय आली x इज इक्वल टू काय आलं. ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा. ऑन पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x in equation number first will get y is equal to directly किती रे. अरे इथे शॉर्टकट मारले मी. मॅक्सिमम प्रॅक्टिस केल्याच्या नंतर हे शॉर्टकट चालतील. ठीक आहे चालतंय. लिहिले ना. ऍडिशन केल्याच्या नंतर 2x ची व्हॅल्यू 54 येते. मग x ची व्हॅल्यू किती येते 27 आणि हीच व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवल्यावर y ची व्हॅल्यू किती येते 13. म्हणून ग्रेटर नंबर देअरफॉर ग्रेटर नंबर इज किती आला रे 27 अँड स्मॉलर नंबर इज 13. तुम्ही मला सांगा आता लक्ष द्या क्रॉस चेक करायचं का. क्रॉस चेक केल्याच्या नंतर काय मिळतं बघा. सम ऑफ टू नंबर्स इज डिवाइड बाय सम ऑफ टू नंबर्स काय रे 40.
डिवाइड बाय कशाने डिवाइड करायचं रे? 15. 15 दुनी किती येतं? रिमाइंडर काय राहतो? बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? आणि डिफरन्स ऑफ द सेम नंबर इज डिवाइडेड बाय, तर डिफरन्स काय येतो? डिफरन्स ऑफ द सेम नंबर इज डिवाइडेड बाय कशाने डिवाइड करायचं? डिफरन्स ऑफ द सेम नंबर. आता डिफरन्स काय आहे बाबा? 27 मधून 13 गेले, खाली उरले 14. काय उरले? त्याला 3 ने डिवाइड केलं, बरोबर ना? तर 3 चौक किती आलं? 12. रिमाइंडर किती आला? बरोबर आहे का? बरोबर आहे का? तर अशा पद्धतीनं आपलं हे एक महत्वाचं एक्झाम्पल झालंय. हे लिहून घ्या. मला एक हॉट्स एक्झाम्पल घ्यायचं, फास्ट लिहून घ्या. लिहून घ्या फास्ट. प्रॉब्लेम सेट क्वेश्चन नंबर 7 हॉट्स. या बुक मध्ये 10 नंबरचा आहे, ह्या नोट्स मध्ये 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. प्रॉब्लेम सेट मधलं क्वेश्चन नंबर 7 आहे, बरोबर ना? सेम एक्झाम्पल्स आहेत. याच्या अगोदर एक्झाम्पल काय म्हणते बघा. अ 2 डिजिट नंबर, 2 अंकी संख्या, अँड नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज्ड ऍड अप टू 143. याचा अर्थ 2 अंकी संख्या आणि एक उदाहरण देतो. हा एक नंबर आहे. किती नंबर आहे रे? 36. याच्यातला युनिट प्लेसचा डिजिट कुठला आहे? टेन्स प्लेसचा 3. टोटल नंबर मिळून काय तयार झाला? आणि जर याच्यात डिजिट इंटरचेंज केले, हा युनिट प्लेसचा टेन्स प्लेसला आला आणि टेन्स प्लेसचा युनिट प्लेसला गेला, आणि दोघांची ऍडिशन केली 36 आणि 63, याची ऍडिशन केली तर काय यायला पाहिजे? एक संख्या अशी की त्या नंबरचे डिजिट इंटरचेंज केले तर मिळणारा दुसरा नंबर कुठला असेल? नाही, पहिला डिजिटच माहित नाही आपल्याला. तो मानला x. दुसरा काय मानला रे? y. तो नंबर काय झाला? चुकला. XY. ती बी चुकला. YX. व्हेरी गुड. काय म्हणला? ती बी चुकला. हा बघा, मी मुद्दाम सांगतो. 36 कसा तयार होतो? 36 कसा तयार होतो? युनिट प्लेसचा डिजिट आहे युनिट प्लेसचा 6 आणि टेन्स प्लेसचा काय आहे? 3. पण 3 म्हणजे हा नंबर 3 आणि 6 पासून तयार झालाय, परंतु त्याचा मिनिंग 36 कसा होतो? ज्यावेळेस मी युनिट प्लेसला मल्टिप्लाय करतो कुठल्या तरी नंबरनं 1, ह्याला कितीनं मल्टिप्लाय करतो? 10. बरोबर ना? म्हणजे इथे 30 प्लस 6 36 असा नंबर तयार झाला. म्हणजे हा नंबर तयार कसा होतो? तर दोघांची ऍडिशन असते. कशाची? युनिट प्लेसचा नंबर आणि टेन्स प्लेसचा नंबर. पण तुम्हाला लहानपणी तुम्ही शिकला असाल की प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, बरोबर ना? मग त्याचा यूज इथं होतो. आता युनिट प्लेसच्या नंबरला कितीने मल्टिप्लाय करतात बाय डिफॉल्ट? आणि टेन्स प्लेसच्या 100 प्लेसच्या. मग इथे तयार होणारा नंबर जर युनिट प्लेसचा x असेल आणि 10 प्लेसचा y असेल, बरोबर ना? युनिट प्लेसचा काय आहे? x. टेन्स प्लेसचा काय आहे? y. बाय डिफॉल्ट 10 प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करतो. म्हणजे 10y प्लस x हा 2 डिजिट नंबर तयार झाला. काय तयार झाला? 10y प्लस x. पण जर 36 मी 63 केलं, 36 63 केलं, लास्ट बेंच झोपू नको, 36 63 केलं तरी पण इथं 3 आलं, इथं काय आलं? 6 आणि मल्टिप्लाय मध्ये काय होतं? 10. म्हणजे नक्कीच इथं y होतं ते पलीकडे जाईल, इथे x होतं ते अलीकडे येईल, बरोबर ना? आणि 10 ला 10 ऍज इट इज तसंच राहील. मला सांगा हा नंबर कसला आहे? ओरिजिनल नंबर. कसला नंबर आहे? 2 डिजिट ओरिजिनल नंबर. आणि हा नंबर कसला आहे? तो पण ओरिजिनलच आहे, परंतु तो नंबर डिजिट इंटरचेंज करून मिळालेला नंबर आहे. कुणाकुणाला ह्या दोन गोष्टी कळालेल्या नाहीत. मला एक्झाम्पल पुढे घ्यायच्या अगोदर, कारण एक्झाम्पल मी ज्यावेळेस स्टार्ट करेल ना त्यावेळेस हे तुम्हाला समजलं पाहिजे, अदरवाईज तुम्हाला समजणार नाही. कुणाकुणाला हे समजलं नाही समजलं? व्हेरी गुड. आणखीन हात वर करा. 2 इकडं चालते. 2-4 मुलं आहेत ज्यांना की हे समजलं नाही. मी रिपीट सांगतो, लक्ष द्या बाळांनो. मी मुद्दाम हेच एक्झाम्पल रिपीट घेतो. हे एक्झाम्पल काय? हा नंबर कुठला आहे? युनिट प्लेसचा नंबर काय आहे? 6. टेन्स प्लेसचा 3. याच्यापासून याच डिजिट पासून एक
प्लेस इंटरचेंज करायचे तर दुसरा नंबर बनवायचा. 6 इकडे आलं, 3 पलीकडे गेलं, काय झाला 63. या नंबरचा मिनिंग काय असतो 1 मल्टिप्लाय बाय 6 असतो आणि याचा काय असतो 10 मल्टिप्लाय बाय 3 असतो. बरोबर ना. मग याचा काय असेल रे बाळांनो 10 मल्टिप्लाय बाय 6 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 3. जर इथं युनिट प्लेसचा नंबर x मानला, युनिट प्लेसचा नंबर काय मानला मी x आणि 10 प्लेसचा नंबर काय मानला मी y, तर बाय डिफॉल्ट तयार होणारा नंबर काय असेल 10y प्लस x. मी रिपीट सांगतो, x कशाला मानले मी 6 ला, y कशाला मानले मी 3 ला मुद्दाम. तर इथं दुसरा नंबर मिळणारा काय आहे मला सांगा, हे काय रे बाळांनो 6 इथं येईल. बरोबर ना, बरोबर आहे का. म्हणजे इकडं 6 च्या ऐवजी मी x मानलं. हे बाळा लक्ष दे, इथे काय असेल y. मग हा नंबर तयार झाला. काय झालं फक्त अंकाची अक्षराची आदला बदल झाली. बरोबर ना. पण 10 प्लेसच्या नंबरला 10 मल्टिप्लाय करतो, कळतंय का. म्हणजे इथं y x चा xy झाला. पण बाय डिफॉल्ट इथं काय होतं रे बाळांनो प्लस ठेवायचं ना आपल्याला. आणि कितीने मल्टिप्लाय करतो, कितीने मल्टिप्लाय करतो. हा नंबर कसला आहे ओरिजिनल, हा नंबर कसला आहे डिजिट इंटरचेंज करून मिळालेला नंबर. बरोबर आहे का. आणि ह्या दोन नंबरची मी ज्यावेळेस सम करतो, कशा कशाची 10y प्लस x आणि 10x प्लस y याची सम किती होते 143 143. कळालं का, कळालं का. हे अशी कंडिशन तयार होत असते. त्याच्यासाठी मला तुम्ही सांगा युनिट प्लेसचा नंबर काय आहे. लेट द डिजिट इन युनिट्स प्लेस काय असेल बाळांनो बी x. युनिट प्लेसचा डिजिट काय आहे x आहे. युनिट प्लेसचा डिजिट काय आहे. मग टेन्स प्लेसचा डिजिट काय असेल अँड द डिजिट इन टेन्स प्लेस बी वाय. बरोबर आहे का नाही रे. मग तुम्ही मला सांगा जर युनिट प्लेसचा डिजिट x आहे, टेन्स प्लेसचा डिजिट y आहे, तर तयार होणारा 2 डिजिट ओरिजिनल नंबर, मी ओरिजिनल का म्हणतो थोड्या वेळाने तुम्हाला कळेल. ओरिजिनल नंबर काय असेल सर युनिट प्लेसला x आहे, टेन्स प्लेसला y आहे, परंतु टेन्स प्लेसला मी कितीने मल्टिप्लाय करतो 10 न, म्हणून मला मिळालेला नंबर असेल 10y प्लस x. कळतंय का. आणि माझ्याकडे दुसरा एक नंबर मिळतो डिजिट, एक मिनिट, नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंज डिजिट इज इक्वल टू इथं 10 इंटू x प्लस वाय. कुणा कोणाला समजलं नाही आतापर्यंत सांगा. युनिट प्लेसचा डिजिट x, टेन्स प्लेसचा y, ओरिजिनल नंबर 10y प्लस x. डिजिटची आदला बदल केली, y च्या जागी x आला, x च्या जागी y आला, 10 ला 10 ऍज इट इज राहील. बरोबर ना. त्याला म्हणून नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. तो काय असेल 10x प्लस y. शेवटपर्यंत विसरायचं नाही. ओरिजिनल नंबर 10y प्लस x, द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंज द डिजिट 10x प्लस y. कळलं इथपर्यंत. बाय गिवन कंडिशन, कंडिशन नंबर फर्स्ट काय म्हणते की 2 डिजिट नंबर अँड नंबर विथ डिजिट इंटरचेंज्ड ऍड अप टू यांची काय करायची बेरीज ऍडिशन. आणि त्यावेळेस मला त्यांची ऍडिशन मिळते 143 143. बरोबर ना. ओरिजिनल नंबर काय बाय फर्स्ट कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन सांगा ओरिजिनल नंबर काय आहे 10y प्लस x. डिजिट इंटरचेंज करून मिळालेला नंबर 10x प्लस y. त्याची काय करायची सम. ती सम किती आहे 143. बरोबर ना. आता बघा इकडं 10y प्लस 1y काय आलं प्लस 1x प्लस 10x 11x इज इक्वल टू 143. 143 ला 11ने भाग जातो. सांगा काय येतं रे 13. काय येतं पूर्ण इक्वेशनला मी 11 ने डिवाइड केलं. x प्लस y इज इक्वल टू 13. इक्वेशन नंबर काय आलं फर्स्ट. समजलं का रे, समजलंय का नक्की. 143 ला 11 ने डिवाइड केल्याच्या नंतर काय मिळतं
13 मिळतं का नाही? समजलं का? आता खूप महत्वाची कंडिशन आहे पुढं बघा, इकडे बघा अगोदर इन द गिव्हन नंबर, त्या नंबर मध्ये, कुठल्या नंबर मध्ये, जो काय असेल तो नंबर, त्या नंबर मध्ये पेन आलाय का? वाय प्लस एक्स आणि एक्स प्लस वाय चुकीच आहे का? तुझं नाव सांग, आडनाव. अभिजित राठोड म्हणलं तर तू उठणार आहे, आणि राठोड अभिजित म्हणलं तर तू उठणार आहे. काय फरक पडतंय? आहे का नाही? हा, मधलं नाव चेंज नाही करायचं म्हणजे, अरे बरोबर आहे रे, मधलं नाव जे आहे ना, आता 3 डिजिट नंबर आला 1 2 3, बरोबर ना? मधला डिजिटच चेंज करायचं नाही, 3 2 1 ठेवायचं. असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर मधला मध्येच राहणार आहे ना. मधल्या नंबरला कधी चेंज, मधला युनिट चेंजच होत नाही. लक्षात घ्या. अभिजित राठोड, अभिषेक राठोड, अभिषेक एकच आलं. एक्स प्लस वाय काय, वाय प्लस एक्स, दोघांचा मिनिंग काय झाला? एवढं कसं समजत नाही रे तुम्हाला? हे वाय स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणा ना, ह्याचे साइन एक्सचं प्लस होतं, ॲज इट इज ठेवलं, वायचं प्लस आहे ॲज इट इज ठेवलं. झाला का नाही बारीक जोक? चला हा, लक्ष द्या. 2-4 वापर केल्या वर बघा इकडे. इन द गिव्हन नंबर द डिजिट इन युनिट प्लेस. मला सांगा युनिट प्लेसचा डिजिट कुठला आहे? रिपीट सांगा. एक्स आहे. युनिट प्लेसचा डिजिट काय आहे? अरे पहिल्यांदा सांगा रे, काय आहे? बाय सेकंड कंडिशन, बाय सेकंड कंडिशन डिजिट इन युनिट प्लेस एक्स इज, डिजिट इन युनिट प्लेस म्हणजे एक्स इज 3 more than डिजिट इन टेन्स प्लेस. लक्षात आलं का? काय झालं? आपल्याकडे असणार एक डिजिट युनिट प्लेसला कुठला एक्स आहे, ते डिजिट टेन्स प्लेसच्या डिजिट पेक्षा 3 मोठा आहे, म्हणून तयार होणार एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर काय आलं? सेकंड. समजलं का? इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ची ऍडिशन करा, वाय कॅन्सल होईल. काय होईल? वाय कॅन्सल. मग मी काय करतो? बाय ऍडिंग किंवा ऑन ऍडिंग करतो. ऑन ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. एक्स प्लस एक्स प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. 13 प्लस 3 16, म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती आली? 8. ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा. वाय ची व्हॅल्यू मिळते 5. वाय ची व्हॅल्यू काय मिळते? 5. मग इथं काय लिहू रे बाळांनो सांगा? ओके, पुटिंग किंवा पुट एक्स इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर फर्स्ट, वी गेट वाय इज इक्वल टू डिरेक्टली 5. वाय ची व्हॅल्यू काय आली? 5 आली. आता इथं बघा, ओरिजिनल नंबर काय आला? 2 डिजिट ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर 10 इंटू सांगा रे, 10 इंटू 5, सॉरी 10 इंटू 5 आहे का 10 इंटू ओरिजिनल नंबर? 10 इंटू वाय. हा, 10 इंटू 5 प्लस एक्स. एक्स म्हणजे काय? 8. म्हणजे मिळालेला नंबर काय आला रे? 58. आणि डिजिट इंटरचेंज करून मिळालेला नंबर काय असेल? डिजिट नाही, एक मिनिट हा. नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट करतो. नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंज द डिजिट इज 85. काय आला रे? 85. मला सांगा 85 आणि 58 ची ऍडिशन किती येते? 143. आणि युनिट प्लेसचा नंबर आहे किती आहे रे? 8 आहे. तो टेन्स प्लेसच्या नंबर पेक्षा कितीने मोठा आहे? 8 हा 5 पेक्षा 3 ने मोठाच आहे का नाही? दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या आणि आपलं आपण जे सॉल्व्ह केलं त्यानुसार कसं आहे? बरोबर आहे. काय बाळा, काय चालू आहे तुझं? लिहून का रे? फॅन लावा आता. काय करायली? मेहंदी काढायली का? दाखव तुझ्या हातावर का. काय नाव आहे? करायचं नको असलं.